तर कोणी असं करणार नाही, परंतु म्हणून तर सरकारकडून याला काही सहकार्याची आवश्यकता लागते, काही बळ मिळालं पाहिजे, काही अनुदान मिळालं पाहिजे। यासाठी म्हणून काही योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात। हे असं आहे, याच्यामध्ये असं व्हायला पाहिजे। आणि जर आपण आधार नाही दिला, सहकार्य, असा जो छोटा संसार आहे गरिबाचा, तो एकदा जर मोडला तर बाकी कुठलाही संसार उभा राहू शकतो, परंतु दुधाच्या धंद्याचा संसार परत परत उभा राहत नाही। बटन दाबलं की तो संसार उभा राहत नाही, त्याला खूप कालावधी जावा लागतो। म्हणून या धंद्याच्या बाबतीमध्ये योग्य वेळी योग्य निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतात। आणि तशा प्रकारचे निर्णय सरकारला घेण्यासाठी, भाग पाडण्यासाठी मी सतत प्रयत्नशील असतो। आज महिला भगिनींच्या वतीनं, काही शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी माझा सत्कार ठेवला, त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून सुरुवातीला आभार मानतो। कारण मी सत्काराचे आणि ह्याचे फारशी कधी अपेक्षा करत नाही। राजकारणामध्ये काम करीत असताना नारळ फोडणी कोट्यवधी रुपयांची कामं केली, परंतु नारळ फोडण्याचा कधी मोह त्या ठिकाणी ठेवला नाही। कधीही अमक्यावर उपकार केले म्हणून त्याच्यावरती उपकाराची भाषा कधी ठेवली नाही। अनेक लोक माझ्याकडून कदाचित माझ्याही पेक्षा मोठी झाली। मी ज्या गाडीत बसतो, अशोकराव त्याच्यापेक्षा भारी गाड्या वापरणारे सुद्धा माझे कार्यकर्ते झाले, परंतु मी कधीही त्याचा हेवा ठेवला नाही। माझ्या राजकीय जीवनात आल्यापासून फार काही झगे फुगे, जॅकेट असले कपडे कधी घातले नाही। मी 4 टर्म आमदार राहिलो, 21 वर्ष आमदार राहिलो। दुर्दैवानं राजकीय जीवनामध्ये 1-2-3 वर्षाचा माझा खंड पडला। तो खंड सोडता जामगाव या गावचा सरपंच झाल्यापासून आतापर्यंत मी अजून कुठेही निवडणूक हरलेलो नाही, प्रत्येक वेळी निवडणूक जिंकलेलोच आहे। फक्त एकदा माझ्या आयुष्यामध्ये चूक भुलीनं एका चुकीच्या चिन्हाला मत गेल्यामुळं मी त्या ठिकाणी पराभूत झालो आणि तेही घरी 2-3 वर्षच राहिलो, नंतर लगेच परत आमदार झालो। आता सुद्धा 21/6 माझी मुदत संपली। आता मायबाप जनता जनार्दनांच्या दरबारामध्ये आम्हाला जायचंय, त्यावेळेस जे योग्य वाटेल ते तुम्ही करा। कदाचित तुमचे जे प्रश्न आहेत, तुम्ही जे काबाड कष्ट करताय, याच्याशी संबंधित प्रश्नावरती माझ्यापेक्षा जास्त आवाज उठवणारा जर तुम्हाला कोणी दिसला तर 100% त्याला पसंती द्या, आणि जर मीच वाटत असेल तर मला पसंती द्या। अशा प्रकारची एक विनंती तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मी करतो। आता इथं काही खूप सुंदर या ठिकाणी मुली बोलल्या, मला माझ्या भगिनी बोलल्या, आणि सध्या पुरुष मंडळींना माझी विनंती आहे, बरेचसे पुरुष उभे आहेत, काही उन्हात बसलेत, काही इकडं बसलेत, आणि आमच्या भगिनी जे आहेत ते सावलीला बसले। सध्या जरा घाबरून राहा बरं का, आणि मी सुद्धा घाबरतोय की 2029ला आता आमच्यामध्ये 50% येणार आहे। जिल्हा परिषदेला 50% आरक्षण आलं। आमचे बरेच जे कार्यकर्ते होते जिल्हा परिषद सदस्य होणे योग्य, त्यांच्या जागेवर त्यांच्या सौ आल्या, सौ सभागृहामध्ये, आणि आमचे जिल्हा परिषद लेवलचे कार्यकर्ते त्यांच्या पर्स अशा सांभाळून जिल्हा परिषदेच्या अवतीभवती फिरताना सुद्धा मी पाहिले। आता जो केंद्र सरकारने, मोदी साहेबांनी पाठीमागे जो ठराव घेतलाय, तो ठराव 2029ला लागू होणार आहे। म्हणजे आमदार आणि खासदारकीमध्ये सुद्धा आता 50% आरक्षण लागू होणार आहे। ते लागू झाल्यावर आमच्यासारखे सुद्धा आमदार हे विधान भवनाच्या भोवताली गिरट्या घालीत दिसतील, आणि हे सौची पर सांभाळेल, तो त्या सौची सांभाळेल, आणि हे म्हणेल त्याला, कुठे आहेत, आले, भेटले का, नमस्ते, काय आमदार,
आणि ते म्हणे आमदार मी नाही, आमच्या 100 आमदार आहेत, मग तुम्ही काय करतात? तर ते म्हणे मी त्यांची पर्स सांभाळतोय आणि मी जसा सांभाळतोय तसा तू बी सांभाळतो. आणि मॅडम कुठे आहेत? तर मॅडम सभागृहामध्ये आहे. मग आमच्या सभागृह आणि सध्या मला वाटतं आम्ही सगळ्याच लोकांनी घाबरलं पाहिजे, कारण तुम्ही जर कोणी काही म्हणलं तर आता भगिनी सुद्धा म्हणतात अजिबात मला बोलायचं नाही, मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. हा, मध्ये आधी आवाज करायचा नाही. ते रील्स बिल्स तर बरेच यायला लागले बहुत. ती रील्स येते, मला वाटतं कोणीतरी दरडावून बोलतो असा कर, ते म्हणते गपचूप बस, काय बोलायचं नाही. असो, या जगामध्ये ज्या ज्या देशामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, ज्या देशामध्ये महिलांना समान स्थान दिलं, ते देश विकसित देश झाले. आणि आपल्या इकडे मात्र अजून सुद्धा आम्ही गप्पा मारतो, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराच्या गप्पा मारतो, आम्ही समतेच्या गप्पा मारतो, आम्ही समानतेच्या गप्पा मारतो, परंतु अजून सुद्धा जर म्हणलं असा असा घरातला निर्णय घ्यायचा आहे, तुम्ही घरच्यांना विचारलं का? एका वाक्यात म्हणतात बाया माणसाला काय विचारायचं. 1 मिनिटात काय म्हणतात? बाया माणसाला काय विचारायचं. म्हणजे त्यांचा विचार घेण्याची सुद्धा मानसिकता नाही. 10 वर्ष बरोबरीने संसार करून सुद्धा एखाद्या माय माऊलीला सोडचिठ्ठी देण्याची सुद्धा मानसिकता अजूनही समाजातले काही लोक ठेवतात. अजूनही घरामध्ये नवीन सुनबाई जर तर तिला आमची लेक म्हणून वागणूक किती घरामध्ये मिळते हा संशोधनाचा विषय. ती जाताना स्वतःच्या वडिलाचं नाव सोडून जाते, स्वतःचं घरदार सोडून जाती, गाव सोडून जाती आणि दुसऱ्याची होती, परक्याची होती, परक्या घराचं धन म्हणून तिची गणना होती. त्या परक्या घरामध्ये जाते, तिथं संसार करते. आणि ज्या वेळेस दुर्दैवानं वडिलांचं काही होतं, दुर्दैवानं त्यांचं काही निधन वगैरे झाल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर भावाभावांच्या वाटण्यामध्ये लगेच कुरबुरी चालू होतात की आपल्या वडिलांच्या जमिनीची वाटणी करायची, लवकरात लवकर आपापल्या नावावर झालं पाहिजे. सक्सेशन सर्टिफिकेट घ्यायच्या वेळेस बहिणीच्या संमतीपत्राची गरज पडते, हक्क सोड प्रमाणपत्राची गरज पडते. मला वाटतं या तमाम महामंडपामध्ये बसलेल्या आणि महाराष्ट्रातल्या 99% भगिनी म्हणतात, ए भावानो, तुमच्यातले तुमच्यात वाद मिटवा, मला तुमचं काही नको रे. हक्क सोडावर एका झटक्यात सही करतात, एका झटक्यात सही करतात. कोणतीही बहीण म्हणत नाही भावांनो तुमच्या प्रॉपर्टी मधला वाटा मला पाहिजे, तुमच्या प्रॉपर्टीत काहीतरी ठेवा. आता भावाभावांचे भांडणं जास्ती चालू झाली तर एखाद्या आत्याला आणून गुन्हा म्हणजे कोर्टात सुद्धा दाखल करायला लावतात. हा भाग वेगळा आहे. पण 99% आमची बहीण म्हणते की मला तुमच्यातला वाटा नको, मला माझ्या दिल्या घरी मी सुखी आहे, माझा संसार तिकडे चालू आहे, परंतु तुम्ही हा निर्णय तुमचा तुम्ही करा. मी ज्यावेळेस राज्यमंत्री महसूल होतो त्यावेळेस मी एक निर्णय घेतला होता की घरातली खातेफोड जर करायचे असेल तर 100 रुपयाच्या बॉन्डवरती करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्याचा परिणाम आष्टी मतदारसंघामध्ये असा दिसला होता की बऱ्याचशा आमच्या माय भगिनींच्या नावावर जमिनी झाल्या होत्या, कारण 2.5 एकर करायची होती, कोणाच्या 1 एकर करायची होती. त्या काळात जमिनी त्यांच्या नावावर झाल्या. त्याच्या अगोदर मी आमदार म्हणून काम करीत असताना मला अनुभव यायचा, बऱ्याचशा नवरा बायकोचं भांडण आता हे टोकाचं झालंय, मिटत नाही, हे 1 घाव 2 तुकडे करा, आमचा संसार मोडा, अशा प्रकारच्या तक्रारी यायच्या. परंतु हा निर्णय घेतल्याच्या नंतर, मुलीबाळींच्या नावावर जमिनी झाल्याच्या नंतर त्या तक्रारी 100% कमी झाला, हे ठामपणे मी सांगतो. सोडचिठ्ठी द्यायचे प्रकार थोडेसे कमी झाले,
आणि नंतर काही जण आले तक्रार घेऊन, म्हणले ना माझं आणि बायकोचं जमतच नाही. मी त्याला म्हणायचं मग असं कर ना, जमतच नाही तर मग एक घाव दोन तुकडे करून टाक. तो म्हणायचा अण्णा केला असतं ना राव, पण आता जमीन नावावर होऊन बसली. म्हणजे हे म्हणतात भविष्यामध्ये माझं मत आहे, व्यक्तिगत माझं आहे. आत्ताच एक सरकारने निर्णय घेतलाय की स्वतःच्या नावापुढं वडिलांच्या नावाच्या आधी आईचं नाव लिहा. आईचं नाव लिहा. म्हणजे मी जर असेल तर सुरेश रामचंद्र धसच्या ऐवजी सुरेश सुमनबाई सुमिताबाई, मला दोन आई आहेत त्याच्यामुळे माझ्या दोन्ही आईचं नाव लिहावं लागेल. रामचंद्र धस असं लिहावं लागेल. प्रत्येकाला हे सरकारने आता परवानगी दिली की स्वतःच्या नावापुढं हे लिहा. पण माझं तर व्यक्तिगत मत असं आहे, भविष्यामध्ये लग्न जमावताना कुंडल्या पाहिल्या जातात. लग्न पाहता जमावताना गणगोत्र वगैरे पाहिलं जातं. ते पाहावंच, ते पाहू नये असं माझं मत. 14ला पराभूत झालो त्याच्या आधी आणि नंतर मीच लग्नात ही सुरुवात केली. बऱ्याचशा लग्नात जाऊन मी सुरुवात केली. मीच आशीर्वाद देताना म्हणायचो, बापा हो, मुलीच्या बापा हो, मुलींची संख्या कमी झालेली, तुम्ही आता एकच म्हणा की माझ्याकडे फक्त पोरगीच आहे, बाकी काहीच नाही. तिथून पुढे बापांनी चालू केलं. सोयरीक आली की बाप म्हणायचं मुलीचा बाप पहिला टेन्शन मध्ये असायचा. 14च्या नंतर मी टेन्शन मुक्त केला आणि तो आता इतका टेन्शन मुक्त झालाय की आता हळूच म्हणतो, आता तर परिस्थिती फार अवघड आहे. ही पाळी समाजावर कुणी आणली? हे चुकीच्या पद्धतीच्या तंत्राचा वापर करून गर्भाशयामध्ये आहे मुलगा आहे का मुलगी आहे, मुलीचं नाव काही जणांनी नकोशी ठेवलं. त्याचे हे परिणाम समाजाला भोगावे लागतात. सध्या मुलींची संख्या हजाराच्या पाठीमागे 628 वर आणून ठेवली होत्या. PCPNDT ऍक्ट मध्ये या लोकांच्या वरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत. हे लोक जेलमध्ये गेले पाहिजेत. गर्भपात करून तो गर्भपात केलेला कुत्र्यांना खाऊ घालण्यापर्यंतची मानसिकता आपल्याच बीड जिल्ह्यातल्या काही डॉक्टरांची झाली. कुत्र्याला हे गर्भ खाऊ घातले. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये या बीड जिल्ह्याची अवहेलना पाठीमागे झाली होती. त्याच्या विरोधात सुद्धा जोरात आवाज मी स्वतः उठवला होता. आणि ज्या वेळेस पिशव्या काढण्याची संख्या म्हणजे युट्रस काढण्याची संख्या वाढली, त्यावेळेस सुद्धा आवाज त्याच्या विरोधात मी स्वतः उठवला होता. कारण कोयत्याला कोयतीन जोडीदारीन पाहिजे म्हणून 16 वर्षाच्या 14 वर्षाच्या 15 वर्षाच्या मुलींचे लग्न लावून दिले जातात. मी या मंडपामधल्या सगळ्या माझ्या माय भगिनींना विनंती करणार आहे की तुम्ही तुमच्या मुलीचं कुटुंबातलं कोणाचंही लग्न 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय अजिबात लावू नका. ही तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती आहे. तिला आई बनण्यासाठी जेवढं गर्भाशयाची वाढ झाली पाहिजे ती वाढ न होताच तुम्ही मुलीचे लग्न करून टाकतात आणि त्याचे परिणाम होतो. सैराट नावाचा चित्रपट एकच होतो, एकाच मुलीच्या बाबतीत होतो आणि 999 मुलींना दोष दिला जातो. हे समाजातलं सगळ्यात बिभत्सवानं चित्र आहे. सैराट कोणाच्या घरात होतो? ज्याच्या कुटुंबाचा ताळमेळ नाही, ज्याच्या कुटुंबामध्ये सतत भांडणे, जी आई त्या मुलीवरती लक्ष देत नाही, बाप सुद्धा लक्ष देत नाही, अशाच कुटुंबामध्ये ती मुलगी वेगळा विचार करते आणि एखादी मुलगी बाहेर जाते. आणि मी माय मावल्यांना तुम्हाला माझी विनंती आहे की रात्रीच्याला स्वतःकडे असलेला मोबाईल स्वतःच्या उशाला घेऊनच झोपा, लांब ठेवू नका. मोबाईल हॉलमध्ये आई वडील एकीकडं आणि वयात आलेली मुलं मुली एकीकडं असं जर म्हणलं तर रात्रीच्यालाच ती मुलगी आज्यात तो मोबाईल उचलती आणि रात्रीच्यालाच स्नॅपचॅट आणि हे ते चालू करते. आणि नवीन वय असते, त्या वयामध्ये आकर्षण असते, त्याच्यात गपकन त्या मुलीचा फ्रेंड डायरेक्ट तामिळनाडूचा, आंध्र प्रदेशचा नाहीतर गुजरातचा कुठला तरी होऊन जातो. आणि मग सगळं घडल्यावर आई म्हणते अरे कस काय झालं, मला कळालंच नाही. तर मोबाईल हातात देण्याची जी पद्धत आहे ती जरा थोडीशी थांबवा. किशोरवयीन मुलींच्या हातामध्ये
फारसे मोबाईल जाऊन देऊ नका, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. बारीक लक्ष द्या आपल्या स्वतःच्या मुलाबाळांच्या वरती. म्हणून सैराट चित्रपटही होणार नाही आणि आपली समाजामध्ये बदनामी सुद्धा होणार नाही. आणि लहान बाळांना रडायला लागलं की लगेच मोबाईल हातात द्यायचा, हे सुद्धा उद्योग बंद करा. कारण त्यांनी एका मुलाला आई बाबा म्हणायला यायला लागलेलंच विसरलं ती. त्याच्यावर आता ट्रीटमेंट चालू आहे. आपल्या आष्टीचा मुलगा आहे, तुम्ही जरा माहिती घ्या. आता डॉक्टर त्याच्यावर ट्रीटमेंट करतायत. ह्या मुलाला बोलायला कसं शिकवायचं किंवा बोलायला कसं आणायचं याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे. असे काहीसे प्रकार त्या ठिकाणी होत आहेत. म्हणून तिकडेही तुम्ही लक्ष द्या. आणि माझी आपल्या सगळ्या भगिनींना विनंती आहे की आता अनिता पोकळेताई बोलल्या, अनुजा पण बोलली, ती आमच्या दाजीचीच मुलगी आहे. अर्चना शिर्केताई बोलल्या, छाया शरद धस आमचेच घरातली आहे ती बोलली, सुनीता शिवाजी गिरीताई या सुद्धा बोलल्या. कोणी म्हणलं 25% अनुदान आमच्यावरती मिळालं पाहिजे, कोणी म्हणलं 75% अनुदान त्या ठिकाणी आमच्या नावावर आलं पाहिजे, 75% वाटा आमचा आहे. मी नम्रपणे सांगतो, दूध धंद्याचा 90% वाटा हा महिलांचा आहे. 90%, 75-25 नाही, 90%. माझा तर सतत आग्रह असतो, पण हे चेअरमन लोक माझं ऐकत नाही बरं का. मी पहिल्यापासून म्हणत होतो, नुसतं अनुदान नाही, सगळा पगार महिलांच्या नावावर गेला पाहिजे. सगळा पगार, अख्खा पगार महिलांच्या नावात गेला ना, मग हे केंडाचे दूध घालून संध्याकाळी उशिरा येऊन डवलत सुद्धा येत नाही. कव्हा बव्हा डवलत असतील बरं का, सतत नाही. मग 10 रुपये लागले तरी सौकडं आला पाहिजे. सौनी म्हणलं पाहिजे कशासाठी पाहिजे 10 रुपये. मग ते जर म्हणले, कारण ही माय माऊली जी आहे बरं का, ही कारण चुकीचा खर्च करत नाही. महिला भगिनी चुकीचा खर्च करत नाही, वायफट खर्च करत नाही. पुन्हा एखाद्या दुकानात साडी आणायला गेले तरी बी तिथं 3दा त्या दुकानाबरोबर भांडणं करेन. तो 350ला म्हणलं तर हे 250च कशी आणायची, हे सुद्धा वैतागून जातंय. ते एखाद्या वेळेस ते सेल्समॅन साड्या टाकू बदाबद टाकतोय, तरी म्हणते हे नाही, हे कलर बरोबर नाही, हे भाव जरा जास्त वाटतोय. हे म्हणणार हे जरा काठापदरात, आता काठापदरात तर राहिलंच नाही. काठापदर कुठं राहिला. तर माझी विनंती आहे की माझं मत आहे की हा पगार महिलांच्याच नावावर गेला पाहिजे. आणि भविष्यात माझं म्हणणं आहे, मी लिंक तुटली माझी, पण लग्न जमवताना यापुढं आई वडिलांचे बाप म्हणून नाही, हळदीच्या दिवशीच अर्धी जमीन मुलीच्या नावावर करून दी म्हणतील आणि म्हणावा लागल, द्यावर अर्धी जमीन करून हळदीच्या दिवशीच लग्न लावू द्या, सगळं ओके होऊ द्या, भांडणच होत नाही. अर्धी जमीन जर महिलांच्या नावावर करून दिली तर मला वाटतं भांडण बिलकुल होणार नाही. अहो किती इमानदार प्राणी आहे. आता अनुजा म्हणले की किती जणींना वाटतंय 25% अनुदान माझ्या ह्याच्यावर या, तरी लाजत काजत 10% महिलांनी आमच्यावर हात कमून असं करता. म्हणा ना, माझं तर म्हणणं आहे अख्खा पगार महिलांच्या नावावर गेला पाहिजे. तुमचं समर्थन आहे का नाही? वर हात करा ना, जरा वर हात करा ना. हा का करत नाही? नाही, उचल त्या बरोबर फेडत्या. उचल फेडायचं गड्यांनाच अक्कल आहे, अशातला काही भाग नाही. ते फेडतील, कशा फेडायच्या त्या बर का. महिला भगिनींच्या नावावर संपूर्ण पगार गेला पाहिजे. भविष्यात MD साहेब तसं सॉफ्टवेअर तयार करा आणि ह्या चेअरमन लोकांना पाठवा आणि चेअरमनांना सांगा त्यांच्या उत्पादकांना पाठवा बर का. आणि आता अनुजा काय, माझ्या मेहुण्याची मुलगी लहान आहे, त्या लेकराच्या समोर काय बोलाव. ती काय म्हणली,
की तुम्हाला हे खायचं असेल तर अण्णाला आमदार करा. अण्णाला आमदार करणं आणि याचा काही संबंध नाही. तुला माहिती नाही की तू लहान आहे, परंतु 25%च काय, अख्खा पगार ह्यांच्या नावावर करायला एकच काम आहे. तुम्ही फक्त आमच्या भगिनी सौभाग्यवती तुमच्या श्रींच्या कानात सांगा. कानात सांगितलं तरी मला वाटतं हे होईल, आहे का नाही? त्यांना म्हणजे कान धरा म्हणत नाही मी, फक्त कानात सांगा की माझ्या नावावर पगार आला पाहिजे. तुम्ही एवढा आग्रह धरला तरी मला वाटतं हे शक्य होईल असं या ठिकाणी मला म्हणायचंय. मला कौतुक वाटलं अनुजाचं की ब्रीडिंग हा शब्द तिने वापरला. सिमेन, सेक्स सॉर्टेड सिमेन हा शब्द तिने वापरला. कालवडीचं संगोपन हा शब्द वापरला. आणि पंजाबच्या धर्तीवरती आपल्याकडे काही प्रयोग करता येतील का, हे सुद्धा प्रश्न त्यांनी या ठिकाणी उच्चारला. मी खरोखर तिचं कौतुक करेल. आणि कोण म्हणतो मुलंच सगळं काय करतात. आता आमच्या भरतदाजीची मुलगी आहे, ती काय म्हणते की आमचे पप्पा म्हणले, म्हणजे ते माझे मित्र आहेत, कार्यकर्ते, नातं बी आहे. तर दोन्ही मुलींनी किती सुंदर गोठा केलाय. माझं मत असं आहे की हे जे आपण मेळावा ठेवतोय ना, तर काय करा, तो मुक्त गाय गोठा काय असतो काय नाही, तुम्ही जरा इकडच्या महिलांना, चेअरमन लोकांना माझी विनंती आहे, आज जसं तुम्ही कार्यक्रमाला या महिला भगिनींना बोलवलंय तसं तुम्ही याच्यात बसवा. तो गोठा कसा आहे काय ते बघा. भरतदाजीचा भरतदाजी तुम्हाला दाखवतील किंवा अनुजा तुम्हाला दाखवेल. माझ्या स्वतःचा पण गोठा आहे. आता 100 गायी आहे. मला आता आणखी 200 घ्यायच्यात. 300 गायी आहे. 300 गायीचा गोठा. पण काय आहे की मला स्वतःला जनावरांची आवड आहे. मी जनावरांच्या बाबतीमध्ये काटकसर करू शकत नाही म्हणून. आणि मी आपल्याला सतत आग्रह धरत असतो की मुक्त गाय गोठे करा तुम्ही. पण काय आहे की गरिबीच्या कारणानं ते शक्य होत नाही. पैसा जास्त लागतो. याला सुद्धा भविष्यामध्ये पर्याय करावा लागेल. माझं मत आहे एक गाव एक गोठ्यावरती सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये चेअरमन साहेब विचार करावा लागेल की सगळ्या लोकांच्या गायी एका गोठ्यामध्ये आणायच्या, किमान एका भावकीच्या तरी एका गोठ्यात आणायच्या आणि वर्षाचा चारा एकदाच तयार करायचा. तुम्ही पाऊस पडला रे पडला लगेच मका पेरा आणि मोरघास करून ठेवा. आणि तुमच्या वाट्याचा मोरघास जो एक गोठा होईल त्याच्यात आणून ठेवा. आणि 10 ते 12 हे थोरला निघाला तर त्याला हे असं डोळे वाटत इकडे खायला जातात. मी तो डॉक्टर म्हणतो कोणीतरी गाय धरायला आहे का, तेव्हा हे तिकडं कशाला निघाले. म्हणजे अशा पद्धतीने वागणारे लोक आपल्याकडे आहे. मी समाजातील माहिती घेतो बर का, मी असं नाही बोलत. हे चाललंय. जावाजावात सुद्धा आमच्या दोघीत एकमत नाही. मग मी म्हणतो हे कसं सक्सेस होणार, तर याला विचार करावा लागेल. काळ जाईल. मी मुक्त गाय गोठा खरा म्हणत होतो, 5 वर्षापूर्वी बोंबलत होतो. आता बरोबर भरपूर मुक्त गाय गोठे झाले. त्यावेळेस मला म्हणायचे काही सांगतो सुरेश अण्णा, आता कसं करताय. तसं मी म्हणतो तुमचं गावात ज्यांचं ज्यांचं जमलंय ते 10, 15, 20 लोक एकत्र या, मोठा गोठा करा, एकत्रित जनावर त्यात सोडा आणि प्रत्येक जनावर किती दूध देतं, किती फॅट हे कॉम्प्युटर वरती लक्षात येतं. नाही तर लोक म्हणते एकत्र करेन, माझी गाय 40 लिटरची ह्याची 20 लिटरची, आणि मग कसं काय जमायचं. तसं नाही. त्याच्यात पूर्ण कॉम्प्युटर मध्ये आता जो माझा गोठा होतोय ना, माझ्या गोठ्यामध्ये कोणती गाय किती दूध देणार आहे, किती लिटर देणार आहे, किती फॅट, किती SNF, तिचं काही दुखतंय का. आता तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अशी आली की गायीचं काही दुखायचंय, दुखणार आहे, आता दुखायला लागलंय हे सुद्धा आपल्याला कळणार. गायी लागवडी योग्य कधी आहे ती सुद्धा कळणार. आणि लागवड कितव्या तासाच्या नंतर केली पाहिजे हे सुद्धा दाखवणाऱ्या मशीन आता उपलब्ध झाल्यात. बेल्ट आहेत.
14 हजाराचा बेल्ट आहे तो, आणि तो बेल्ट त्या गायीच्या गळ्यात घालायचा. तुम्हाला सगळं कळेल, आपापले पैसे आपापला पगार सगळा वाटून येईल. अशा पद्धतीचं प्लॅनिंग भविष्यामध्ये करावं लागेल. आणि जे ब्रीडिंग शब्द अनुजाने या ठिकाणी वापरला, तर ते काय आहे की गायीची लागवड करताना तुम्ही किती टक्क्याचं सिमेंट वापरता, ते कालवडीच वापरता का ते ह्याचं वापरताय गोऱ्याचं, याचा काही माहित नसतं. फक्त गायीनी शेम गाळली की आमच्या भगिनींनी श्रीला फोन करायचा, अहो ते शेप गाळले बर का, आमचे हे तालुक्याच्या गावाला. मग ते डॉक्टरला फोन, डॉक्टर शेप गाळले. डॉक्टर म्हणतो आज नाही उद्या सकाळी. म्हणतो या. मग हे उद्या सकाळी डॉक्टर येणार, मग लागवड करणार. कशाची लागवड करतोय, काय करतोय, ठांग पत्ता नाही. याच्यामुळे जास्त वाटोळ होतंय. तर तुम्ही आता इथून पुढे डॉक्टरला सुद्धा सांगा, माझ्या भगिनी सांगा की तो किती टक्क्याची गायची लागवड करतोय, कोणतं सिमेंट आहे, कोणत्या कंपनीचं आहे, किती वर्षापूर्वीच आहे, वळू कोणत्या जातीचा आहे, हे विचारायला शिका. असं अनुजा या ठिकाणी म्हणाली. तुम्हाला तुमच्या लक्षात आलं नाही. मी ती फक्त अनुजाने जे सांगितलं ते चांगल्या भाषेत सांगतो. आणि पंजाबच्या धर्तीवर काय करता येईल याचा निश्चितपणे आम्ही विचार करू. आम्ही काही गोष्टीचा विचार केलाय आणि तोही विचार भविष्यामध्ये आम्ही या ठिकाणी करू. दुसरा असं आहे की कालवडीच होणाऱ्या सिमेंट, आता कालवडी, आता त्या अंतुल्याची तर परिस्थिती फार बेकार आहे. ते जलामल्या हा लवकर कसा बाजूला जाईल, माझ्या दुधाचं कसं नुकसान होणार नाही हेच आम्ही बघतो. अरे त्याला 2 दिवस तरी पाजा. पण तसं नाही. तो झाल्याबरोबर, शकील भाई किधर है आप, जल्दी आओ और इसको लेके जाओ. कालवडीला सुद्धा 10% वजनाच्या दूध पाजायला पाहिजे. पाजतो का हो आम्ही? आमच्या इथल्या दूध धंद्याचा सगळ्याची मानसिकता ही झाली की फक्त आणि फक्त डेअरीला जास्तीत जास्त दूध कसं जाईल. 9.5 लिटर असलं तरी मी 10 लिटर कसं भरण. मग घरातल्या गाई सुद्धा दूध देती अर्धा लिटर गलासाच्या रूपाने, काही तांब्याच्या रूपानं. पण आता ते दिवस संपलेत मला वाटतं. तुम्ही हसनात म्हणजे कोणी काही टाकीत नाही मला वाटतं, आहे ना. पण असं फार गळ्याला आलं की मग ही कमी भरण म्हणून. अहो ज्या बादलीमध्ये दूध काढतात ती बादली हिसळून सुद्धा त्याच्यात टाकू नका, त्याने तुमचा तोटा होतोय. हे तुमच्या लक्षात येत नाही. पाणी टाकायचा तर विचारच सोडा, पण हिसळून सुद्धा बादली टाकू नका. तुमची फॅट SNF कमी होती, तुमच्या दुधातलं प्रोटीन कमी होतंय. या गोष्टी कधी आमच्या उत्पादकांना कळायचे, हा संशोधनाचा विषय, त्या तुम्ही लक्षात घ्याव्यात. अशा प्रकारची माझी विनंती आहे. मोरघास आता सगळेच लोक शिकलेत आणि चारा क्वालिटीचा घाला. आता क्वालिटीच्या दुधाची निर्मिती तुम्ही करायला लागलात. ब्रिटानियाने दूध आपलं ऍक्सेप्ट केलंय. ब्रिटानिया म्हणजे नेस्ले, ही चॉकलेट कंपनी, हे ते आष्टी तालुक्यातलं दूध, आष्टी तालुका दूध संघाचं दूध, तुम्ही जे तयार करताय ते दूध ब्रिटानिया कंपनीने सुद्धा ऍक्सेप्ट केलं. तुम्ही तयार केलेलं दूध अमूलने सुद्धा ऍक्सेप्ट केलं. म्हणजे 1 नंबर क्वालिटीचं दूध तुम्ही तयार करतात. त्याच्याबद्दल तुमचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि सगळ्या भगिनींना विनंती करतो की तुम्ही 5 रुपयाचं अनुदान होतं, मीच आवाज उठवला, हे 7 रुपये करायला पाहिजे. परंतु आणखी सुद्धा काही प्रश्न आहेत. केंद्र सरकारकडे भविष्यात जाऊन दुधाच्या भेसळीच्या बाबतीतले कायदे तगडे करण्यासाठी विनंती आम्ही करणार आहे. हे कालवा कालवी मी इथं बसलेल्या सगळ्या माझ्या आया बहिणींना सांगतो, आयुष्यामध्ये टाकलं तर दुधात थोडं बहुत पाणी, ते सुद्धा ऍक्सेप्टेबल नाही. पण पाणी सोडून काही सुद्धा मिसळू नका. आणि जर कोणी मिसळलं तर ते दूध आधी आपल्या स्वतःच्या लेकराला पाजा आणि मग डेअरीवर घेऊन जा. असलं पाप कृपया करू नका. दुधात काही बाई मिसळणाऱ्यांचे
सगळ्यांचे चेहरे मी बघितलेत. अरे ह्यांच्या घरात कॅन्सर होतो, ह्यांच्या घरातलं कोणीतरी ऍक्सिडेंट मध्ये मरतं, यांच्या 13 पिढ्याचं वाटोळं होतं. दुधात काय मिसळू नका हो. आणि जे लोक मिसळत असतील ना त्याची जरा हळूच माहिती पण देत जा. अमक्या अमक्याच्या दारात 2च गाय आहेत आणि 200 लिटरची केंड घेऊन जातोय. अला का कस काय घेऊन जातो? लाजा बी वाटत नाही. कसं काय हे उद्योग करताय? अरे स्वतःच्या लेकराला आधी येडवाकळं दूध पाजावं. स्वतःच्या देवाला जे आरती घालतो आपण, अभिषेक घालतो दुधाचा, आणि अभिषेकामध्ये जर भेसळ करायचं शिकला तर तुम्ही नेमके कोणत्या ह्याचे विचाराचे आहात, तुम्ही कशाचे आहात याचा विचार या ठिकाणी करतो. आता 95,000च्या आसपास म्हणजे लाखभर लिटर दूध आपलं आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आष्टी तालुका दूध संघाच भविष्यामध्ये हे 2 लाख व्हावं, 3 लाख व्हावं यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मी जे भाषण करतोय, चेअरमन लोकांना माझी विनंती आहे की आपण जरा सिरियस आहे का. मी जे म्हणलंय एकत्रित गोठे करा, आता त्या मार्गाला निघा. हे जास्त कष्ट होतंय आणि उत्पन्न कमी होतंय. कमी कष्टामध्ये अनुजा म्हणाली ना, आम्ही 4 जण, माझ्या 2 भगिनी, आई वडील, 4 जण 40 ते 50 जनावर सांभाळतो. तुम्ही 10 ते 12 जण, 12 जोड्या किंवा 15 जोड्या, तुम्ही 500 जनावर का एकत्र करीत नाही, 200 जनावर का एकत्र करीत नाही? आणि मग अशा गोठ्याला केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून काही निधी आणण्याची सुद्धा तयारी मी निश्चितपणे ठेवील, परंतु ती करण्याची मानसिकता तुम्ही ठेवा, अशा प्रकारची माझी विनंती आहे. पैसा आपण उपलब्ध करू, त्यातून काही ना काही मार्ग काढू. मनरेगातूनच तो फार थोडा आहे, त्याच्याऐवजी दुसऱ्या मार्गातून मार्ग काढू, परंतु तुम्ही ते करण्याची मानसिकता ठेवा, अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे. आपण नवदुर्गा आहात. दुर्गेचा सण आता आपला संपलाय. काल आपण दसरा साजरा केला. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी कालचा एक महत्वाचा मुहूर्त होता. तो सण संपला. आता दिवाळीचा सण त्या ठिकाणी येणार आहे. आपल्या सगळ्याला गोडधड सण करण्याची सवय आहे, करावंच लागतं. आमचे चेअरमन लोक काहीतरी आनंदाचा शिधा देत असतील असं मला वाटतं. आम्ही जास्त नाही देत, तुमच्याकडूनच 20 पैसे कापून घेतो आणि 10 पैसे आम्ही देतो. पण तुम्ही चेअरमन लोक म्हणतात आम्ही उत्पादकाचे कापीत नाही. त्याच्यामुळं जे जन्म, बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर माझं छकुलं, माझं सोनुलं, माझं आमकं, माझं तमकं म्हणलं जातं, त्याच्यावरून ववाळलं जातं. त्याला लहानपणी नको ते हातात बोटात घातलं जातं. परंतु बाळ ज्या वेळेस ती माझी माय माऊली गर्भवती राहते त्यावेळेस तिच्या घरातले किती लोक काळजी करतात हो. गर्भवती ताई, तू अगोदर जेवण करून घे, मग घरातल्या लोकांना जीव घाल, मग स्वयंपाक कर, असं कोणती सासूबाई सुनेला म्हणते का हो? नाही. आधी घरातले सगळे जेवणार, हादाड हादाड हादाडणार आणि उरल्याला सुरल्याला तिच्या वाट्यात. आणि गर्भपोटात असताना सुद्धा कोणता आहार घेतला पाहिजे, कोणता खाल्ला पाहिजे. अहो, गर्भावरती संस्कार करणाऱ्या सुद्धा आता हे तयार झाले. गर्भसंस्कार सुद्धा होऊ शकतात. मुलाबाळांवरती पोटात असताना सुद्धा संस्कार केले जाऊ शकतात. हे आमच्या समाजातल्या किती भगिनींना माहिती आहे. आणि माहिती नसेल तर ते करून घ्या. आणि जेवढ्या सासू असतील त्यांना माझी विनंती आहे की सुनबाई जर गर्भवती झाली तर त्यावेळेस तिच्या आहाराची काळजी घ्या. तिला 2 घास गोडधोड खाऊ घाला, म्हणजे तुम्हाला होणारं छकुलं, तुमचं नातुलं चांगलं होईल. नाहीतर नुसतं छकुलं, नुसतं नातुलं आणि तिला नो खाऊलं, असं उपाशी पोटुलं, अशी अवस्था तिची काही करू नका, अशी माझी विनंती आहे. आणि दूध हे फक्त निर्माणच करू नका, आपल्या कुटुंबात सुद्धा वापर करा. आणि आपल्या कुटुंबाला व्यवस्थित झाल्याच्या नंतर पुढे ठेवा. पण रात्रीचं उरलेलं संध्याकाळी गरम केलेलं सकाळच्या दुधात टाकू नका, हे सुद्धा सांगतो. नाहीतर सकाळच्याच वाटोळं आणि रात्रीच्याच वाटोळं. आणि कालवडीचं संगोपन करा. 10% 10 किलो 30 किलो वजन असेल तर 3 लिटर दूध पाजा.
त्या कालवडीला 3 महिन्यापर्यंत 40 किलो वजनात झाली, 4 लिटर पाजा, 6 लिटर पर्यंत दूध पाजा, कालवड चांगली करा, पण तुम्ही पाजणारच नाही. एकदम जवळ आलेली गाय विकत आणू नका. 2 महिने 3 महिने बाकी असलेली गाय विकत आणा, तिला आधी नीटनाटकं खाऊ घाला, मग तुमच्या दारामध्ये येऊन बाळाचा जन्म होऊ द्या. जे पार आपल्याकडे मानसिकता अशी आहे, तहान लागले की विहीर खांदायची. फार जवळ आलेली गाय आणा, जवळ आणलेली गाय आणा, आणि 1000 किलोमीटर प्रवास केलेली आणा, आणि दारात आली की ती गपकेने मरती, आणि त्या कुटुंबाचं आर्थिक वाटोळ होते. असं बऱ्याच ठिकाणी घडतंय का नाही? गाय आणायचे नको, कालवड तुम्ही तयार करा. चांगल्या कालवड्या, ते दुधाचे जेवढे पैसे तेवढे कालवडीचे सुद्धा पैसे होते. आणि माझी दूध संघाच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाला विनंती आहे, एक व्हिजिट तामिळनाडूला लावा, आणि तामिळनाडूला जाऊन कालवडीचं संगोपन कसं होतं ते एकदा पहा, आणि ते येऊन आपल्या लोकांना समजून सांगा. एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आणि चांगली बाब आहे, चांगलीच बाब आहे. फक्त ते अनुदान आल्याच्या नंतर योग्य वापर करा. भविष्यामध्ये या खुराकाचा खर्च, त्याच्यावरती काही प्रयोग चालू आहेत आमचे, काही प्रयोग सक्सेस झाले, आणि भविष्यात चाऱ्याला सारखं केमिकल फर्टिलायझर वापरायची सुद्धा मानसिकता सोडून द्या. त्याच्याऐवजी बायो फर्टिलायझर वापरायचा प्रयत्न करा, जेणेकरून त्या गायीच्या पोटात केमिकल कमी जाईल आणि चांगलं दूध ती देईल. भविष्यात हे आपल्याला करणं शक्य होईल. म्हणून माझी विनंती आहे की चाऱ्याकडे लक्ष द्या, आणि कालवडी सुद्धा चांगल्या निर्माण करा. कालवडीमधनं पैसे चांगले होत आहेत. ती 11 महिने किंवा 12 महिन्यातच तिची लागवड झाली पाहिजे, इतकं चांगलं संगोपन तिचं करा. आणि 22व्या महिन्यात 23व्या महिन्यात ती गर्भवती झाल्याच्या नंतर तिचे जास्त पैसे कसे मिळतील याचा सुद्धा विचार तुम्ही सगळेजण मिळून करा. तुम्ही तुमच्या घरच्यांना आग्रह धरा की कालवडीला उपाशीपोटी मारू नका, आणि लय असली ढेबरं वासरं काय करू नका. चांगल्या क्वालिटीचे वासरं तयार करा, एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि आता दिवाळीचा सण आहे, या दिवाळीच्या सणामध्ये तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि माहिती नाही मला तिकीट मिळतंय का नाही, बरं का, ते मिळाल्याच्या नंतर बघेल. परंतु पण समजा, ऐका ना, समजा जर मी उभा राहिलो तर मला तुम्हाला, मी काय सगळ्यांच्या वरती अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेमध्ये किंवा या देशामध्ये दुसऱ्याचा हात पकडून मतदान करण्याचा काही कायदा झालेला नाही. आपलं मतदान आपल्यालाच करावं लागतं. आणि लोक बी निवड करताना तांदळातल्या खड्यासारखी माणसं येचून बाजूला काढते. लोक काही सोपे आहेत का? महिला सोप्या नाही बरं का. ते हळू बरोबर जाऊन पुठ्ठ्याच्या आड गेल्यावर माणसं कोणालाच घाबरत नाही. हाला नाही, होला नाही, लय दादागिरी करणारे असतात, तो तुझ्या घरचा म्हणतो बघ, बरोबर काम दाखव. तसं माझं म्हणणं आहे की मी बळजबरी करू शकत नाही, तुम्हाला म्हणू शकत नाही सगळेचे सगळे मलाच मत द्या. कदाचित मला न मानणारे सुद्धा लोक या सभा मंडपामध्ये असू शकतील. ते म्हणतील अरे बाबा आम्हाला कार्यक्रमाला बोललेलं आणि यांनी काय भाषणं चालू केली, असंही काही वाटून देऊ नका. माझ्या परस्पर कोणी काही मत मांडलं असेल त्याच्याशी मी सहमत नाही. पण जर तुम्हाला मला संधी मिळाली तर मला सहकार्य करा, साथ द्या. आणि जर समजा सहकार्य साथ देता नाही आलं, कुणी जर विचारलं सुरेश धस कसा आहे, तर तुम्ही एकच सांगा, चांगला माणूस. चांगला माणूस आहे एवढा शब्द वापरा. आणि जर वाईट असेल तर वाईट आहे म्हणून बी सांगा. तसंही काही नाही आपलं मत. जर कदाचित मी वाईट दिसत असेल तर तुम्ही वाईट माना, दिसत असेल म्हणजे दिसण्यावरती म्हणू नका, कारण ते माझी चूक नाही. माझा बापच काळा होता, त्याला मी काय करणार. आता माझी पोरं जरा बऱ्यापैकी झाली, गोरी गोमटी, दोन्ही तिन्ही बी चांगली आहे, कारण मी जरा काळजी घेतली होती. मी माझा जयदत्त ज्यावेळेस झाला पहिल्यांदा, तर मी माझ्या मिसेसला खरोखर
संगीताला म्हणायचो की बाबा तू जरा सफरचंद खा, हे खा. तर ती मला म्हणायची काही बी सांगता तुम्ही, हे खा ते खा. तर तिला म्हणलं नाही नाही खात जा. मी म्हणलं का? मी म्हणलं तिला आपल्या खानदानीचा कलर बदलला पाहिजे असं मी तिला म्हणाय. ती म्हणायची काय बदलला पाहिजे? म्हणलं कलर बदलला पाहिजे आणि शक्यतो नलावड्याच्या तिकडे गेला पाहिजे. आणि ते झालं. दोन्ही बी जरा आहेत पांढरी बेंढरी. आणि आता माझी माऊ आहे लहान, पण माऊची आई हुशार असल्यामुळे मी माऊलाच्या आईला काही जास्त सांगितलं नाही. तिला जे काय वाटलं ते तपलं तू बघ बघ. उलट मलाच लक्ष तिच्याकडे देता आलं नाही. एकच मुलगी आहे, पण मुलगी भारीच असते तुम्हाला बरं का. ती शेवटी मुलगी मुलगीच. आणि कुठेही जा, अहो कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी कमावणारे भाऊ हे मोठ्याने ओरडत नाही. तो वारा घालताना शेवटी तिची मुलगीच मोठ्याने आरडताना दिसते. आम्ही लय मसनवाटे बघतो, लय गावं बघतो, पण कॉमन अनुभव हाच आहे की ती माय माऊली जी मोठ्याने रडते ते लगेच लक्षात येतं की ही बहुतेक यांची मुलगी असेल बरं का. हा सुनाबिना बी मोठाले आवाज काढते, पण त्या म्हाताराला आणि म्हातारीला कधीही वेळेवर खाऊ घालीत नाहीत. पण ते गेल्यावर म्हणजे सगळ्याच नाही बरं का. नाही तर तुम्ही म्हणता हिच्या आईला काय बोलायला लागला, याला बदाडा धरून असलं काही करू नका. मला काय मनातल्या मनात सुद्धा बदाडू नका. काही काही ठिकाणी म्हणतोय मी, काही काही ठिकाणी वयस्कर माणसाला वेळेवर जीव घालत नाही आणि गेल्याच्या नंतर मोठ्याने भोकाड पसरायचं. ओ तिथं आपण ओळखायचं यांनी म्हातारा सांभाळलेला नाही बरं का. म्हणजे मोठ्याने वरडायचं, समाजाला दाखवायचं आमचं किती प्रेम आहे, पण प्रत्यक्षात मात्र हे करायचं.